नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. छोटंसं प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी माऊलीभाऊ वाळवणकर यांना विनंती. भारत देशाची दक्षिण काशी समजले जाणाऱ्या या पंढरी नगरीने देशाला संतांच्या अभंगाच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला. त्याच पांडुरंगाच्या या नगरीत महाराष्ट्रातील समस्त छोट्या छोट्या कष्टकरी जाती विभागला गेलेल्या ओबीसी समुदाय आज आपल्या आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी जमा झालेला आहे. या सर्व ओबीसी समाज बांधवांचा मी माऊली हळणकर आपल्या खांद्याला खांदा लावून लढणारा एक शिपाई आपला सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या हक्काच्या लढाईचे सेनापती म्हणून उपस्थित असलेले आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि हा मेळावा ज्यांनी आयोजित केला ते आमचे नेते माझा धार स्तंभ माननीय लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, जननायक महादेवजी धरणकर साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, समस्त ओबीसी बांधवांनो, गावगाड्यात विखुरलेल्या माझ्या कष्टकरी बलुतेदार आलुतेदार भटक्या मुक्ता शेतमजूर ओबीसी बांधवांनो, आज आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी आपल्या हक्कावर आलेले अतिक्रमण परतवून लावण्यासाठी या ठिकाणी जमल्यावर राज्यकर्त्यांना माय बाप म्हटले जाते. पण आज या पंढरी नगरीच्या व्यासपीठावर उभा राहून तुम्हाला सांगू इच्छितो, संघटित नसलेल्या आपल्या ओबीसी बांधवांच्या हक्कावर छुपा डाव रचून बुलडोजर फिरवलं जात आहे. या दुसऱ्याच्या लेकराबाळासाठी आपल्या लेकराबाळाच्या पुढील सर्व पिढ्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाज आता जागा झालेला आहे. याची जाणीव असलेले आपण सर्व ओबीसी नेते प्रस्थापितांना उत्तर देण्यासाठी आणि ओबीसी समाज उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे. त्यामुळे पंढरपुरातील या एल्गार मेळाव्यात आपण हजारोच्या संख्येने उपस्थित असलेला समाज जनसमुदाय इथून पुढच्या काळामध्ये गावगाड्यात परत केल्यानंतर आपल्या संघर्षाची मूठ आणखी मजबूत आणि बळकट करावी लागणार आहे. समतेचा संदेश देणाऱ्या या पंढरी नगरीत 80% ओबीसी बांधवांचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा झालाच पाहिजे. यासाठी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी आग्रह धरला. साऱ्या नियोजनाची सूत्रे त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि आज आपण या भव्य एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. मागील अनेक वर्षापासून माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे अतिशय धाडसाने आणि भविष्याचा वेध घेऊन गावगाड्यातील बेडर वडार रामोशी बेलदार वांदाणी महादेव कोळी अशा अनेक जाती समूहाचे प्रश्न विधान परिषदेत आग्रहाने मांडताना दिसून येत आहेत. ज्या जातीचा साधा उल्लेखही या सभागृहात कधीच होत नव्हता तिथे या जातीचे प्रश्न मांडताना दिसून येत आहेत. या सोलापूर जिल्ह्याचे जातीय समीकरण कधी राजकारणात मांडले जात नव्हते, परंतु आता जातीय समीकरण मांडण्याची आता वेळ आलेली आहे. आपण आता ओबीसी बांधवांनो सावध झाले पाहिजे. आज आपली लोकसंख्या सोलापूर जिल्ह्यात 70% असताना आपल्यावर अन्याय होत पाहतो. आता जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या पद्धतीनं आपण या राजकीय नेत्यांना समजावून सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे. पुढील प्रत्येक निवडणुकीत मग माढा विधानसभा असेल, सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा असेल, पंढरपूर मंगळवेढा आणि इतर सर्व विधानसभा असतील, त्या ठिकाणी आपल्या ओबीसीची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. समस्त ओबीसी बांधवांनो, आपला लढा आपण निर्धाराने लढण्याची ही शेवटची संधी आहे. गावगाड्यात आपण आपला ओबीसी समाज पायापाशी बसवण्याची पद्धत